जातीवाचक शिवीगाळ व खंडणीच्या आरोपांमुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ। श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे घडलेल्या एका प्रकरणामुळे ॲट्रॉसिटी कायद्याच्या वापरावर आणि गैरवापरावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणात एका बाजूने जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून दुसऱ्या बाजूने खंडणीसाठी खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रत्यारोप करण्यात आला आहे। उक्कलगाव येथील सुरेखा प्रल्हाद फुलपगार वय वर्ष 43 यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे पती प्रल्हाद राधाकिसन फुलपगार यांचे निधन झाले असतानाही त्यांच्या नावाने हजेरी रजिस्टरवर खोट्या सह्या करून परस्पर पगार काढण्यात आला। याबाबत जाब विचारण्यासाठी त्या एका खासगी शाळेत गेल्या असता त्यांच्यासह आई व मुलाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या फिर्यादीवरून राकेश न्याती, हेमंत सुब्रहमण्यम पूर्ण नाव माहीत नाही व राजश्री आदित्य काळे राहणार श्रीरामपूर या 4 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करत आहेत। दरम्यान याच प्रकरणात दुसरी बाजू समोर आली असून श्रीरामपूर तालुक्यातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे चालक व उद्योजक राकेश न्याती यांनी त्यांना 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचा आरोप केला आहे। पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून बदनामी करू अशी धमकी दिल्याचा दावा करत त्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली गेली आहे। त्यानुसार सुरेखा प्रल्हाद फुलपगार यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे ॲट्रॉसिटी कायद्याचा मूळ उद्देश आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। मागासवर्गीय समाजावर अन्याय, अत्याचार व जातीय द्वेषाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आहे। तरी आम्ही काही लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की सध्याच्या काळामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर काही जण लगेच तज्ज्ञ लोकांच्या सांगण्यावरून ज्यांनी ॲट्रॉसिटी दाखल केली त्यांच्यावर लगेच केस कंप्लेंट दाखल करतात। म्हणजे महिलांची छेडछाड केली किंवा दरोडा किंवा चोरी, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करून ॲट्रॉसिटी या केसची धार कमी केली जाते असे सांगतात। त्यामुळे खरे गुन्हेगार कोण किंवा कोणावर खरा अन्याय झाला आहे हे मात्र समजत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्या। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।